उद्या हाफ डे आहे ना, तर याचा पराठा करशील? ओके. काय आहे हे? भोपळा. भोपळा. ओके, भोपळ्याचा पराठा. हो. ठीक आहे, चालेल. आणि सोबत? टोमॅटोची चटणी. ओके, चालेल, डन. भोपळ्याच्या पराठ्यांसाठी लागणारं साहित्य बघूया. नाचणीचं पीठ, ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ आणि हे आहे बेसन पीठ. भोपळा घेतलेला आहे साली काढून, मिरची, कोथिंबीर, लसूण आणि कांदा. याचा आपण जिरे टाकून वाटण करणार आहोत. भोपळा आपण किसून घेतलेला आहे. त्याचं असं थोडंसं पाणी सुटतं, ते तसंच राहू द्यायचं. बघू शकता तुम्ही. त्यामध्ये आपण टाकलेला आहे कांदा आणि कोथिंबीर. त्यानंतर आपण सर्व जे पिठं घेतलेली आहेत ते एक एक करून आपण त्यात टाकणार आहोत. नाचणीचं पीठ, बेसन पीठ, गव्हाचं पीठ, हे बघा. त्यानंतर ज्वारीचं पीठ. एकदम पौष्टिक असा हा पराठा होणार आहे आपला. हे आपण वाटून घेतलेलं वाटण. त्यानंतर आपण टाकणार आहोत हळद थोडीशी त्यामध्ये. नंतर आपण टाकणार आहोत मीठ. हे बघा, आपण टाकलं आहे मीठ. आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण त्याला मळून घ्यायचं, कारण भोपळ्यालाही पाणी सुटतं, म्हणून आपण हे थोडंसं घट्ट राहू द्यायचं पीठ आपलं जे बनवलं आहे ते. तवा तापवून घेतला, त्यामध्ये तेल टाकून पराठ्याचं बॅटर सगळीकडे पसरून घ्यायचं गोल. त्यानंतर झाकून ठेवलं. दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यायचा आहे पराठा. बघू शकता तुम्ही किती छान असा पराठा झाला आहे आपला. त्यानंतर कढई घेतली. कढईमध्ये आपण टोमॅटोची चटणीसाठी हे टोमॅटो कापून त्यात टाकले. लसूणही टाकला. थोड्या वेळाने आपण बघा जे साले काढून घ्यायचे आहेत, आपोआप निघतात ती. हे टोमॅटोची आपण पेस्ट करून घेतली मिरची घालून. कढईमध्ये तेल, कढीपत्ता आणि सुकी मिरची टाकून मीठ टाकलेलं आहे आपण. आणि जे वाटण आपण केलं आहे टोमॅटोचं ते त्यामध्ये टाकलं. थोडंसं परतलं की आपली चटणी रेडी होते. बघू शकता तुम्ही, पराठा आणि चटणी आपली रेडी झालेली आहे. एकदम पौष्टिक असा हा नाश्ता आहे. नाश्त्यासाठीही आपण देऊ शकतो. आज एकच टिफिन आहे, त्यामुळे मी हा नाश्त्याचा टिफिन रेडी केलेला आहे. आजची नोट आहे आपली, डू युअर बेस्ट. आणि हा रेडी आहे टिफिन.